जय श्री स्वामी समर्थ. या आठवड्यात मकर राशीच्या जातकांना संयम, जबाबदारी आणि दीर्घकालीन उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. शनी ग्रह आपल्या राशीला बलकटी आधार देत आहे, त्यामुळे मेहनत आणि सातत्य हेच तुमच्या यशाचे गमक ठरतील. व्यावसायिक क्षेत्रात उत्तम संधी निर्माण होतील, पण त्याचा लाभ घेण्यासाठी कठोर निर्णय घेणं गरजेचं असेल. नातेसंबंधातही समजूतदारपणा आवश्यक आहे. कार्यक्षेत्रात आठवड्याची सुरुवात घडामोडींनी भरलेली असेल. सोमवार आणि मंगळवारी तुमच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाईल. ही संधी तुमचं नेतृत्व गुण दाखवण्यासाठी उपयुक्त ठरेल. जर तुम्ही प्रकल्प प्रमुख, व्यवस्थापक किंवा स्वतंत्र व्यावसायिक असाल तर तुमच्या निर्णय क्षमतेचा परीक्षेचा काळ आहे. बुधवारनंतर नवीन करारनामे किंवा व्यावसायिक संपर्क स्थापित होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी वरिष्ठ व्यक्तींशी चर्चा घडेल. तुमचं सादरीकरण प्रभावी ठेवा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी शनिवार हा दिवस भागीदारीचे प्रस्ताव किंवा ग्राहकांशी संवादासाठी लाभदायक ठरेल. मकर राशीच्या व्यक्तींनी नेहमीच शिस्तबद्ध आर्थिक जीवन जगण्याचा प्रयत्न केला आहे आणि या आठवड्यात त्याचा चांगला फायदा होईल. काही जुने गुंतवणुकीचे लाभ मिळू शकतात. सोमवार व मंगळवारी खर्च जास्त असला तरी बुधवारी त्याची भरपाई होईल. गुरुवारपासून एखादी नवी योजना सुरू करता येईल. काही लोकांना अचानक बोनस, इन्सेंटिव्ह किंवा व्यावसायिक लाभ मिळू शकतो, पण कुठल्याही नवीन स्कीममध्ये पैसे टाकण्यापूर्वी संपूर्ण माहिती घ्या. या आठवड्यात घरात काहीसे गंभीर वातावरण राहू शकतं. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील आणि तुम्हाला सर्वांचा समन्वय राखावा लागेल. पती-पत्नीमध्ये समजूत गैरसमज होण्याची शक्यता आहे, विशेषतः मंगळवारी किंवा गुरुवारी. या दिवशी स्पष्ट संवाद साधणं गरजेचं आहे. विवाहित व्यक्तींचं सासरच्या मंडळींशी मतभेद होऊ शकतात, ते टाळण्यासाठी संयम बाळगा. अविवाहित मकर जातकांकरिता शनिवार आणि रविवार अत्यंत शुभ आहेत. कुणाशी तरी दीर्घकालीन नात्याची सुरुवात होऊ शकते. मकर राशीचे विद्यार्थी या आठवड्यात अभ्यासात अधिक स्थिर राहतील. सोमवारपासूनच अभ्यासाचे नियोजन करा. बुधवारी एखाद्या विषयात अडचण आल्यास शिक्षकांशी बोलणं फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना गुरुवारनंतर अभ्यासासाठी अधिक फोकस मिळेल. प्रोजेक्ट सबमिशन किंवा ग्रुप प्रेझेंटेशनसाठी शुक्रवार अनुकूल आहे. आरोग्याच्या बाबतीत आठवड्याची सुरुवात काहीशी थकवणारी होईल. कामाच्या ताणामुळे झोप कमी होऊ शकते, त्यामुळे झोपेची गुणवत्ता राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मंगळवारी किंवा गुरुवारी पाठदुखी, सांधेदुखी याचा त्रास जाणवू शकतो. कामाच्या वेळात लहान विश्रांती घ्या. शनिवार किंवा रविवारला मसाज, स्टीम बाथ किंवा योग साधना आरोग्यासाठी लाभदायक ठरेल. या आठवड्यात तुमचं मन जरा अंतर्मुख होईल. स्वतःला समजून घेण्याची, भविष्याची दिशा निश्चित करण्याची गरज वाटेल. शनिवारी एकांतात थोडा वेळ काढा. ध्यानधारणा, प्रार्थना किंवा आत्मचिंतन तुम्हाला मानसिक स्थैर्य देईल. एखादं आध्यात्मिक पुस्तक वाचणं किंवा अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल. मकर राशीसाठी हा आठवडा जबाबदाऱ्या, परिश्रम आणि अंतर्मुखतेचा आहे. तुम्ही जर नियोजनबद्ध पद्धतीने प्रत्येक गोष्ट हाताळली तर यश तुमच्यापासून दूर नाही. कुटुंब, करिअर आणि स्वतःचं आरोग्य या तिन्ही गोष्टींमध्ये समतोल राखणं हेच तुमचं प्रमुख ध्येय असावं. तुमच्या राशीविषयी साप्ताहिक, मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा.